हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय म्हणता मंडळी, आज आपल्या स्वयंपाकघरात बनणार आहे एकदम धडाकेबाज, झणझणीत आणि खवय्यांना वेड लावणारा चिकन पुलाव. सोपा आहे, झटपट आहेत आणि टेस्ट एकदम झक्कास. चला मग उगाच वेळ न घालतात सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो चिकन घेतला आहे. त्याला मीठ आणि हळद लावून घेतले आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया. मी इथे 2 टेबलस्पून दही टाकले आहे. 1 मोठा चम्मच बिर्याणी मसाला, 1 चम्मच लाल तिखट, थोडा आपल्या घरातला काळा मसाला, तेल, चवीनुसार मीठ. आता मिश्रण व्यवस्थित कालवून घेऊया. आता त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. पुलाव बनवण्यासाठी आपण कांदा कापून घेऊ. मी 2 मोठे कांदे घेतले आहेत. त्याला बारीक कापून घ्यायचे आहे. त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ. आता पुलाव बनवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवू. त्यात तेल टाकून तेल गरम झाले की जिरे टाकून घेऊ. जिरे थोडे तडतडले की मग खडे मसाले टाकूयात. आता कांदा टाकून घेऊ. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्याला हा कांदा जास्त ब्राउनिश नाही करायचा, जसं आपण बिर्याणीत करतो तसा नाही करायचा. आपला कांदा लालसर असा परतून झाला आहे. आता आपण त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून देऊयात. चिकन पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित चिकन परतून झालं आहे आपलं. कस्तुरी मेथी टाकून घेऊया. आता जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण तांदूळ भिजवून घेऊ. मी इथे बासमती तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो. ते पाण्यात भिजवून ठेवले आहे स्वच्छ धुवून. तुम्ही बघू शकता तिथे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता भिजवलेले तांदूळ आपण त्यात ॲड करून घेऊ. ते पण व्यवस्थित परतवून घेऊ. गरम पाणी टाकूयात. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच पाणी घालायचं म्हणजे तांदूळ आपले व्यवस्थित शिजतील. कोथिंबीर घालून घेऊ.
तुम्ही बघू शकता मी किती कमी पाणी टाकलंय। आता 1 चम्मच तूप टाकून झाकण लावून घेऊ। आता आपल्याला फक्त 2 शिट्टी मध्यम आचेवर घ्यायचे आहे। नंतर गॅस बंद करून प्रेशर नैसर्गिकरित्या जाऊ देऊ। आणि बघा 15-20 मिनिटात तयार आहे एकदम मस्त झणझणीत कुकर चिकन पुलाव। वेळ कमी, टेस्ट भारी। पक्क सांगते, एकदा ट्राय केलं ना परत परत कराल। व्हिडिओ आवडला का? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पाहिजे। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत कुक स्मार्ट अँड ईट हार्टली। बाय।